नमस्कार. मी वैदेही सावंत. आत्ता जो मध्यंतरी आपल्याकडे जो कोरोना येऊन गेला, त्या कोरोना व्हायरसने आपल्याला खूप काही शिकवून गेला हा व्हायरस. आणि खूप घडामोडी मध्यंतरी आपल्या झाल्या. लॉकडाऊन होतं चालू, कित्येक जणांचे रोजगार गेले आणि बऱ्याच घडामोडी घडल्या. तसं आता हा जो अशोक खरात आलेला आहे, तो सुद्धा एक व्हायरस आहे असं मला वाटतं, की जो अनेक गोष्टी लोकांना शिकवून गेला. एक तर पहिली गोष्ट, आपण संगत कुणाची करावी, चांगल्या माणसांची संगत करायला पाहिजे. आणि जर असे भोंदूबाबा किंवा जे वाईट काम करतात, जे दारू पितात, जे चोरी करतात, अशा जर वाईट लोकांची आपण संगत ठेवली तर आपण सुद्धा तसेच होतो किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जसे आता ह्या कुकर्म करणाऱ्या, महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या असा भोंदूबाबा जो अशोक खरात आहे, याच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, ज्यांनी त्यांना फोन केले, जे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले, ते सगळे आज त्या सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी समाजाची कशी झाली. कारण शेवटी संगतीचा परिणाम हा होतो. आणि कोरोनाचा जो व्हायरस आहे त्याप्रमाणे हा अशोक खरात एक व्हायरस आहे आणि तो सुद्धा आपल्याला शिकवून गेला की आपण कसं वागायला पाहिजे, कसं नाही वागायला पाहिजे. अनेक लोकांनी त्याच्याकडून शिकवण घेतली असणार आहे. अनेक महिलांनी, अनेक जे त्याच्या संगतीत आले त्या सगळ्यांना शिकायला मिळालेलं असणार आहे. आणि त्यातून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की आपण संगत कोणाची करावी, तर चांगल्या व्यक्तींची करावी. आपल्या चांगल्या संगतीमध्ये राहावं. जे खऱ्या अर्थानं, जेव्हा आपण अनेक साधू संतांचे वेगळे प्रकार आपण बघतो आणि आमच्या कोकणाला तर संतांची भूमी म्हटलं जातं, तर या संतांची संगत करावी, चांगल्या लोकांची, सज्जनांची संगत करावी. दुर्जनांची संगत कधीच करू नये. जर तुम्ही खोटं बोलणाऱ्या, चोरी करणाऱ्या, अनेक वाईट कुकर्म करणाऱ्या लोकांच्या संगतीत जर राहिला तर तुम्ही सुद्धा तसेच होता. आणि जर तुम्ही दारू पित नसाल पण दारुड्यांच्या संगतीत असाल तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा लोकांचा तसाच असतो. तसंच आत्ता झालं आहे अशोक खरातच्या बाबतीत. तर नेहमी संगत चांगली करावी. थँक्यू.